नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळीव इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे इस्रायल मधल्या पाठ्यपुस्तकात भारतीय सैनिकाचा एक धडा आहे. ही वेगळी घटना आपल्याला या ठिकाणी अगदी थोडक्यात आपल्या पुढे समोर मांडतोय, त्यामुळं शेवटपर्यंत आपल्या सोबत राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. त्याच्यानुसार नेहमी आपण वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या गोष्टी ज्या कधी ऐकल्या नाहीत, सहसा कुठं वाचल्या नाहीत, अशा प्रकारच्या कथा या ठिकाणी देत असतो. त्यामुळं आपले जे काही असेल पोस्ट ते थोडं शेअर करत चला इतरांशी. त्याच्यानुसार ज्यावेळेला पहिलं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध म्हणजेच 1914 ते 18 या दरम्यान भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता. त्यामुळं या महायुद्धामध्ये जर्मनीच्या विरोधात जी काही ब्रिटिश लढले, तर त्या ब्रिटिशांच्या बाजूनी भारतीय सैनिकांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. लाखो सैनिकांनी त्याच्यामध्ये हुतात्मा पत्करलेला आहे. तर अशाच प्रकारची एक जी लढाई होती तर ती म्हणजेच जर्मन साम्राज्याच्या विरोधात जी एक लढाई आहे तर त्याला हायफाचे युद्ध म्हटलं जातं. हे नेमकं काय आहे तर याच्यामध्ये दोन बाजू महत्वाच्या समजून घेऊया की सुवेज कालवा जो आहे, जर सुवेज कालवा ताब्यात घेतला तर इंग्रजांचं कंबरड मोडेल, त्यांना आपलं जे काही दळणवळण असेल किंवा बाकीच्या गोष्टीला अडचण होईल, म्हणून या जर्मनीनं सुवेज कालवा ताब्यात घेण्याची मोहीम आखलेली आहे. जर्मनीला यावेळी ऑटोमन साम्राज्याची साथ होती किंवा ऑटोमन साम्राज्य जर्मनीच्या बाजूने होतं. आता ऑटोमन साम्राज्य म्हणजेच कोणतं तर आजचा पूर्ण सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरिया, इराक, इस्रायल, आफ्रिका आणि युरोपचा काही भाग, एवढं संपूर्ण साम्राज्याला त्यावेळेला ऑटोमन साम्राज्य म्हटलं जातं. आणि त्याची राजधानी इस्तंबूल म्हणजे त्यावेळेचं कॉन्स्टँटिनोपल ही त्याची राजधानी होती. म्हणजे एवढ्या महाकाय अशा प्रकारच्या साम्राज्याने जर्मनीला मदत केली, त्यामुळं त्यांची ताकद वाढलेली होती. तर अशा वेळेला हा सुएझ कालवा वाचवण्याकरता इंग्रजांनी जी मोहीम आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याकरता त्यांनी एक 15 कॅव्हलरी ब्रिगेड याची स्थापना करून त्यांच्याकडं ही मोहीम त्यांच्याकडे दिलेली आहे. आता यावेळी यामध्ये महत्वाची भूमिका 15 कॅव्हलरी जी ब्रिगेड आहे त्याच्यामध्ये 3 रेजिमेंट त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आल्या होत्या. आणि त्या 3 रेजिमेंट म्हणजेच जोधपूर लान्सर्स, म्हैसूर लान्सर्स आणि हैदराबाद लान्सर्स. म्हणजेच जोधपूरच्या जे काही राजघराणे होतं तर त्यांचं घोडदल त्याच्यामध्ये होतं, म्हैसूरच्या वडियारचं जे काही घोडदल होतं त्याच्यामध्ये, आणि आपल्या इकडं हैदराबाद म्हणजेच हैदराबादच्या जो निजाम आहे 7वा निजाम, तर त्याची जे काही घोडदल असेल त्याला फर्स्ट हैदराबाद लान्सर्स म्हटलं जातं. आणि त्याचं जे काही ट्रेनिंग सेंटर होतं ते मोमिनाबाद म्हणजेच आजचं अंबाजोगाई होतं. तर याच्यामध्ये या 3 असणाऱ्या लान्सर्सने भाग घेतलेला आहे, घोडदलाने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि त्यामुळं सुवेज कालवा वाचवण्याकरता हे जे सैन्य असेल हे सैन्य या ऑटोमन साम्राज्यामध्ये दाखल झाले. अशा वेळेला आपल्या ताब्यामध्ये जर या असणाऱ्या जर्मन आणि कॉन्स्टेबलची एक जी तुकडी होती तर ही तुकडी हायफा या ठिकाणी कार्यरत होती. तर या तुकडीचं कंबरड मोडलं किंवा या तुकडीला जर आपण पराभूत केलं तर ती पुढं आगेकूच करणार नाही याची जाणीव होऊन त्यावेळेला ह्या जे 15 कॅव्हलरी ब्रिगेड होती तर या ब्रिगेडनं 23 सप्टेंबर 1918 या हायफा मुक्त करण्याचं, म्हणजे हायफा जर्मनी आणि कॉन्स्टँटिनोपल यांच्याकडून मुक्त करण्याची मोहीम आखली. आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सुएझ कालवा सांभाळण्याचं काम या हैदराबाद जी ब्रिगेडला किंवा लान्सर यांच्याकडे होतं, त्यामुळे ती तुकडी पलीकडे होती. आणि दुसऱ्या बाजूला म्हैसूर लान्सर्स आहे, त्यांनी दोन्ही बाजूचं संरक्षण करायचं आहे. आणि प्रत्यक्षात जी काही मोहीम किंवा प्रत्यक्षात जो आक्रमण करायचं आहे जर्मन आणि कॉन्स्टेबल सैन्यावर, तर ती जी काही नेतृत्व किंवा ती जी काही जबाबदारी होती तर ती जबाबदारी जोधपूर लान्सर्स त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. आणि या तुकडीचं जे नेतृत्व होतं मेजर ठाकूर दलपत सिंग यांनी केलेलं आहे. म्हणजे ज्याला वारसा परंपरा फार मोठी लाभलेली होती या दलपत सिंगांना. त्यामुळं ज्यावेळेस आपल्या असणारी म्हैसूर लान्सर दोन्ही बाजूने संरक्षण करायला लागली आणि एकतर वाळवंटी प्रदेश दलपत सिंगांनी मोहीम हाती घेतली. दुसऱ्या बाजूला आपली अडचण एवढी आहे, घोडदल म्हणजेच ते घोड्याच्या सहाय्याने लढणार आहेत, म्हणजेच एकंदर त्यांच्याकडे असणार आहेत तलवारी आणि भाला. पुढच्या बाजूला जर्मन आणि कॉन्स्टँटिनोपल जे सैन्य आहे त्यांच्याकडं
वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका होत्या, तोफा होत्या. अशा वेळेला लढणं सोपं नव्हतं. तरी सुद्धा या मेजर दलपत सिंग यांनी या जर्मन आणि कॉन्स्टेबल सैन्याला चकवा देण्याकरता पाठीमागून हल्ला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने करायचा आणि समोर जायचं, ही दोन मोहीम त्या ठिकाणी आखली आणि स्वतः समोरचं नेतृत्व स्वतः त्यांनी केलेलं आहे. आणि समोरून हर हर महादेव किंवा जी काही त्यांची घोषणा असेल ती घोषणा करत ते सैन्य पुढे जायला लागलं. पुढे जात असताना एक गोळी लागून मेजर दलपत सिंग राठोड त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत. आणि त्याच वेळेला दुसरी जी तुकडी होती यांना बेसावत ठेवली. पाठीमागच्या तुकडीनं त्यांच्यावर आक्रमण केलं आणि अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे जर्मन आणि कॉन्स्टेबलचं सैन्य त्या ठिकाणी अतिशय बिथारलं गेलं. आणि साहजिकच आहे, अगदी काही तासामध्येच या जर्मन आणि कॉन्स्टेबल सैन्यावर आपल्या या तुकडीनं विजय मिळवला. तर याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारची हानी सुद्धा आपल्याला झालेली दिसते. तर त्यामध्ये या जे पहिल्या महायुद्धामध्ये या परिसरामध्ये म्हणजेच जेरुसलम परिसरामध्ये भारतीयांची म्हणजे हैदराबाद लान्सर्स असेल किंवा आपले म्हैसूर लान्सर्स असेल किंवा जोधपूर लान्सर्स असेल, याचे 900 सैनिक त्या ठिकाणी ठार झालेले आहेत. आणि यांचं पूर्णपणे दफनविधी या जेरुसलम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर अशा रीतीनं हा जो विजय होता, हा विजय मेजर दलपत सिंह यांचा होता. त्यामुळं पुढचं जो प्रसंग त्या ठिकाणी टळला आणि पाहता पाहता या असणाऱ्या ब्रिटिशच्या सैन्याला पुढं 1918 साली विजय मिळाला. याचे दोन परिणाम त्या ठिकाणी झाले. पहिला परिणाम म्हणजे जर्मनी आता पूर्णपणे पाठीमागे गेला. आणि दुसऱ्या बाजूला महत्वाचा परिणाम जर आपल्या दृष्टीने महत्वाचा पाहिजे असेल तर कॉन्स्टँटिनोपल नावाचं जे फार मोठं साम्राज्य जे की 14व्या शतकापासून चाललं होतं, त्याच्यावर मुस्लिम जो खलिफा होती याची सत्ता होती. मी मगाशी सांगितल्यासारखं सौदी अरेबिया, जॉर्डन असेल, सिरिया, इराक, इस्रायल, आफ्रिकेचा काही भाग, युरोपचा काही भाग, एवढं मोठं साम्राज्य या पहिल्या महायुद्धामध्ये त्याला उतरती काळाला लागायला लागली. आणि केमाल पाशाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उठाव व्हायला लागले तुर्कस्तानमध्ये. त्यामुळं याच्यातून तुर्कस्तानसह इराक असेल, ही जी काही राष्ट्र होती छोटी छोटी, ही वेगळी, सिरिया, जॉर्डन ही सगळी वेगळी राज्य झाली किंवा वेगळे देश झाले. आणि हे साम्राज्य, मोठं साम्राज्य अशा प्रकारचं फुटलं. आणि तुर्कस्तान तिथं राजधानी होती, ते छोटं साम्राज्य राहिलं. कदाचित हे हायफा जे शहर होतं, हायफा शहर म्हणजेच या इस्रायलची मुख्य अशा प्रकारची भूमी, ज्या भूमीमध्ये 1948 साली इस्रायल हे जे राष्ट्र होतं या दोन्हीच्या सर्वांच्या मध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. म्हणजेच एकंदर इस्रायलसाठी भारतीयांनी आपलं मोठं अशा प्रकारचं बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस इस्रायलची निर्मिती झाली, थोड्याच दिवसामध्ये या दलपत सिंग किंवा आपल्या घोडदळाचं पोस्टाचं तिकीट त्यांनी त्या ठिकाणी काढलं. त्याचबरोबर युद्धाचं जे काही स्मारक असेल ते स्मारक त्या ठिकाणी तयार केलं. आणि अगदी अलीकडच्या कालखंडाचा ज्यावेळेस विचार करतो तर त्यांनी सांगितलं की इथं असणाऱ्या पुस्तकामध्ये म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये 3री ते 5वी पर्यंत या इस्रायलच्या विद्यार्थ्यांना भारतीय सैनिकाचा जो पराक्रम असेल हा पराक्रम त्या ठिकाणी शिकवला जातो. म्हणजे हे आपल्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर त्याचा दुसरी बाजू आपण पाहिली तर दिल्लीमधला जो त्रिमूर्ती चौक होता, तर त्रिमूर्ती चौक म्हणजेच याच 3 लान्सरच्या नावानं बनलेला होता. म्हणजेच हैदराबाद असेल किंवा त्यानंतर असणारं म्हैसूर आणि जोधपूर लान्सर्स याच्या नावानं बनला होता. तर अलीकडल्या कालखंडामध्ये त्याला त्रिमूर्ती हायफा चौक अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर अशा रीतीने एकंदर या इस्रायलमध्ये आपल्या असणाऱ्या सैनिकाचं ज्यांनी हायफा मुक्त केलं, इस्रायलच्या निर्मितीमध्ये ज्यांनी हातभार लावला, तर त्यांचा अभ्यासक्रम, आपल्या भारतीय वीरांचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी शिकवला जातो. आणि त्याचबरोबर इस्रायलमध्ये आपले असणारे मेजर राठोड किंवा ज्याला आपण मेजर ठाकूर दलपत सिंग यांना इस्रायलचा हिरो मानलं जातं. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही नवीन घटना, नवीन अशा प्रकारची माहिती आपल्याला कशी वाटली निश्चितच सांगा. आपल्या सूचना त्या ठिकाणी मांडायला विसरू नका. पुन्हा एकदा पुढील पोस्टपर्यंत धन्यवाद.